पुसताना वगैरे शूट घेऊन भेटला नाही कारण सगळी घाई झाली. तर मित्रांनो, हे आमचं जुना घर आहे. इकडे गणपती असतं. गारगार वाटतं, गार वाटतं, आनंद वाटतो. ठेव जरा मोबाईल जरा बघ. काय नाही तुम्ही येऊ तर उमरा राहून काय काय सांगतात आणि वाटी पळता. ही आपली घोडीची काठी, घोडी उभी केलं ही बघा. तर काय म्हणतास माऊली, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आणि मी अमोल जाधव, सिंधुदुर्ग दर्शन हे जे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. रात्री कोकण कन्या पकडलं आहे 11:15 आणि सकाळी डायरेक्ट आपल्या या कणकवली दिलं आहे गुढीपाडव्यासाठी. गुढीपाडव्याच्या तुमका खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नववर्षाच्या ही तुमका खूप खूप शुभेच्छा. आता आपण जुन्या घरी जाऊया. इकडे जरा एक काम करून जुन्या घरी जाऊया आणि या व्हिडिओमध्ये तुमका खरं तर गुढीपाडवो कसं साजरा केला आता सगळा दाखवणार असं आहे आणि संध्याकाळी गावी जाणार असं आहे. बाकी व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, हे आमचं जुना घर आहे. इकडे गणपती असतात आणि इकडे आम्ही हे सगळे कार्यक्रम इथेच असतात. इथे गुढी लाव भरणार. इथे काय करू? हां बनवते. इकडे देवाची रूम दाखवते. हे आमचे देव. एवढी सगळी फुलं आणलं. ही बघा की मुंबईवरनं फुलं घेऊन येलो. तर मित्रांनो, आपल्या हार बनवून सांगितलेलं होतं आणि हो हार बनवलंय. म्हणजे आपण घोडी उभी करणार असतो, त्या घोडीच्या वरती हे बांधायचं आणि खाली आहे तिथे. गेल्या वर्षी मी तुमचं सगळं डिटेलमध्ये दाखवलंय, तरीसुद्धा ह्या वर्षी पण सांगते. चला तर मित्रांनो, देव वगैरे पूजून झालो आणि ते छान वाटतं बघा. थोडीशी लाईट कमी आहे म्हणून अशी लाईट मारून दाखवू लागतं. आणि नैवेद्य असा काजू कतली. काय गे आज गुढीपाडवा कसं वाटतं? हा मस्त वाटतं, मस्त वाटतं, गारगार वाटतं, आनंद वाटतो. ठेव जरा मोबाईल जरा बंद कर. केलंय इकडे तुळस पुसतो. तर फायनली आम्ही घोडी तोडून निघालो. फास नाही आमचे दत्ते हकडे वेग स्पीकर लावल्याने, तकडे वेग स्पीकर लावल्याने. आता करू काय मी? हो गाडी घेऊन येईल. कॉपीराईट बसलो तर व्हिडिओवरती. तर आम्ही ह्या एशीचा बेट सिलेक्ट केलं आणि यातली छोटी आणि सरळ हेस तोडूची हा जुन होई. बघा इकडे पण हा बरी एक छोटीशी. सगळे डिसाईड करतात छोटी तोडायची, मोठी तोडायची, जून तोडायची, सरळ तोडायची. 17-13 लागतात. मोजूया. हा काय म्हणतो? हो गोवेकर काय नाही रे, ये रे ना टावेल लावून येतं नाही. हा बोला. घेतलंय ते म्हणतं तोडणाऱ्याचा फोटो घे. म्हटलं घेतलंय. आता ही वड ओढायची कशी? नाही वरती हा ना. मेन ह्याचं काय असतं माहिती की हिची जी गाठी आहे ना ती ओलांडायची नाही, कारण ती काय शुभ मांडला आता ती का आपण पूजला जाता, मग ओलांडूची नसता. थोडासा काढताना टेक्निक लावची लागणार ना, कारण पण ही काठी जरा लवचिक असल्यामुळे काय टेन्शन नाही. हिशीची आणि वेताची काठी लवचिक असतात आणि याच्यापासून झाप वगैरे पण बनवतात.
खाली ओढ माहिती आहे खाली ओढ तू. थांब जरा वरती घेऊ. हा इली त्यांची सावळा नाही शकत. हा इली हळद तासूया काय धर कोयतो धर. इली कशा उलटी ना पहिले तिकडून मारायचा तिथून. हा त्याच्याकडेच दे. मित्रांनो ही गुंजका असत हे जे हे असतात ना यांना गुंजका बोलतात. तर ती सगळी तोडतो आणि वरती एक ठेवतलो म्हणजे कलश लावू शकतो. काय म्हणतास तुम्ही आता उमऱ्यावर राहून का सांगून पुढे येऊन सांगा काय ता. तर तुमच्यासारख्या आता काय म्हणतात गावातल्या माणसांना पुढे काय येऊन सांगा ना. तुम्ही उमऱ्यावर राहून काय काय सांगतात आणि वाटी वळतात. वरती पाठवतो न्यूजवर कधी हा आगडी घेणं आगडी बघ ह्या माणसा आमच्या ना गावची काय माहिती नाही. तशी पेरा काढू हा हा तशी पेरा काढू टाकून दिली सगळी हळून द्या. हा आमची माणसं सांगत मागत नाही जाणत्या का सांगा जाणतो व्हिडिओ पाठवतो कधी जाणत्या हे पोरगे येतात ना ते काहीच विचारित नाही. त्याच्यामुळे की नाही आता कधी इले कधी येतले की नाही सांगा आम्ही काय सांगा आमका विचारूक नाही. त्यामुळे की नाही सांगा ह्या पोरग्यांका कसा काय सल्लो द्यायचो. आता जे जे कालपासून जे आमच्याकडे जे मंडळी सगळी इली ती माझ्या सल्ल्याशिवाय त्यांनी कायच करूक नाही लक्षात काय. बरोबर. आणि ही जी माझ्या घरातले जे होते ना लक्षात काय माझ्या घरातले बरोबर हा त्यांनी की नाही लक्षात काय आता मका दिसले तेव्हा मका विचारतात काका तू असं खय बरोबर सल्ला द्यायचो. कालपासून येईल त्यांना की नाही चालू ठेवतो काय नंतर कट करतो नाही ह्या चालू ठेवतलं चालू काळा सकाळी आम्ही खोटी मारली खोटी आमच्या समाज बरोबर ना बरोबर. आम्ही सगळे आता आमचा विषय सगळं झालो बरोबर झालो हो द्या खर्च हो ते खर्च आबा सरपंच बाबा सरपंच आपल्या काय करू झाला काय हे येतच ना सांग ना. त्यांनी जरा एक वरती ठेव हे कलश लाव ना. काय म्हणतो सारखं माझा सल्ला घ्या त्यावरती ना व्यवस्थित असं लेवल करून घेतो म्हणजे पाटावरती राहा काही गुढी आणि बांधता लावू पण बऱ्यापैकी नाहीतर वाऱ्यांना हे होता. मुंबईत काय विषय असतं माहिती आहे छोटीशी काठी गॅलरीत उभी करतात कारण तिकडे तेवढाच शक्य असा. पण इकडे मोठे मोठे गुढी असतात. पहिले तर त्यांच्या काळात गुढीयांची स्पर्धा लागायची होय ना हो. तुमच्या काळात गुढीयांची स्पर्धा लागायची. आता हे येईल इकाय ती फुलं येईल. ही आपली गुढीची काठी वा. हा तकडनंच जा उलटी फिरून घेऊन जा. खाली फिरव का नाही खाली दाब. हा जाऊन दे फिरव जरा मोठी होतील या गुढी होय मोठी होणार गुढी मोठी होणार. हे लागतं गेली. ह्या बघ बल्ब बघ. तर मित्रांनो आता घरी येईल आणि मोदक बनवतात. हे बघा 2 बनून झालेत मस्तपैकी. उकडल्यावर एकदम भारी दिसतले. आता थोडासा पीठ मऊ आणूया म्हणजे गौरीचे मोदकांचं कोटूचं काढलं असलंच ना बाया कसा करता मस्त करता मोदक. तू किती वयात शिकलं गे मोदक करू. हो एवढं कोणी होय बाबा नाही बघू तरी 5वीत 6वीत. वा या चुरण 2 नारळाचा केला असं सांगते कशी हो ना कोलट हो 2 नारळाचा. नारळ कोलट करीत नारळ झाले 50 रुपये. ह्या मुंबईत 1 वाळा 20 रुपये फक्त.
40 नाही ना फुटलं कसं हो पण वाळात देतात यार. तर मित्रांनो काठी तोडून आणलं, डाळ आणलं आणि त्याच्यानंतर घोडी उभी केलं. ही बघा काय झाला, ही कवला काढूची लागली आणि ही कवला काढल्याच्या नंतर मग घोडी थोडी वाकवलं आणि वरती उभी केलं. इथे बांधलं वा जरा, नाही तर वाऱ्यान ती हे होऊ शकता. अशा प्रकारे घोडी पुजलो. इथे 5 टिके लावलो आणि इकडे एक ते गुंजून ठेवचं असतं शास्त्राप्रमाणे आणि हे 5 टिके लावचे असतात. हार खालचो वरती एक असंच लावलेलो असा आणि नैवेद्य आणि थोडासा डेकोरेट केलं. ऊन लागता खूप, त्याच्यामुळे गरम होता पुसताना वगैरे शूट घेऊन भेटला नाही कारण सगळी घाई झाली. यांनी पुजले नाही काय? हां ते पुजतो. हे बघा, हे दीपक काका, हे आपले भटजी काका आणि ही आमची गुढी, ही अरुण काकांची. गेल्या वर्षी आपण ही गुढी वरती चढलेलो इथून गेल्या वर्षी व्लॉगमध्ये आणि मग गुढी उभी केलेलो. आणि पण मस्तपैकी पुजल्याने घ्या. अंधार आपलं व्हिडिओ बघत असतो, कमेंट कर एक मस्तपैकी. हे बघा ह्यांचं माट्य बसल्यामुळे यांका अशी उभी करूची लागतं. पण ऊन लागत नाही मात्र, त्या एक बरा ऊन लागत नाही, त्याने आमका लय ऊन लागतं, भाजा होता पूर्ण. परत एकदा तुमका गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे आमचे भटजी काका आता दाखवले तुमका ते, आणि दररोज पूजा करतात. आमच्या वाडीत एकमेव अशी व्यक्ती आहेत जे दररोज देवाची पूजा करणार, तुळशीची पूजा करणार आणि सगळा पद्धतशीर. इकडची गोष्ट इकडे नाही तिकडे नाही, बरोबर ना? होय तर. पण देवपूजा केल्यावर मन शांत होतं ना? नाही गुरुवारची करतो. होय ना? पण हो मर्यादा पण करता बरोबर. 5 टिके लावलेली आहेत. वा की जेवायचा. होय किती 4 वाजता काढायची गुढी? हां हां एकदम पद्धतशीर सगळं. गौऱ्या यांना माटव घातलं पण ह्या ठेवचा लागला आधीच की आधी काढलं? हां हां वा. येताना पुढच्या टायमात फक्त टी शर्ट घेऊन ये आमचं 2-3 येताना. हो सगळ्यांका टी शर्ट असे आम्ही देतो, फक्त 400 रुपये. कोकणकर दिसा नाही येता हे बघा कोकणकर वस्त्रकला माशी. नाही पण चांगली आहे टी शर्ट. माका येता माहीत आहे. हां माझ्या कळीक लागलं असतं नाहीसो घरी. एका नाहीसो करून टाकीन म्हणून दे एका. ताच आता एकच आता नाही ना 2 आहेत. हा नाहीसो करून टाकीन वेगळा. पण आता तुम्ही माटाव घातलं शांत वाटतं ना, नाही तर ऊन. हां नाहीतर ऊन लागतं बऱ्यापैकी. किती वाजता संध्याकाळी मग? 8 दिवस. नाही संध्याकाळी किती वाजता माती काढायला? 5 वाजता. यांच्या 4 वाजता आलं की 5 वाजता मग तिकडं तिकडच्या घरी गेलेलो आणि केळीची पानं घेऊन येलो आणि इकडे केळीची पानं धुता मस्तपैकी थंडगाराच्या केळीच्या पानांवर जेवण. खाल पाणी साफ करू होईना तळी बघू गेली. वा त्याच्या तर सांगते खोक्यात तर ऐका घेत नाही रे, का खोली येत नाही खोक्यात कडे बिनले नाही. वा आज केळीच्या पाण्यात जेवायचं. तर मित्रांनो आता असले 1:30 आणि फायनली जेवू बसलो. जेवण असा डाळ भात आणि उसळा, काजूची भाजी, असा काजूची भाजी आज स्पेशल. हां वाढ आणखी आणि हे मोदक मस्तपैकी. जेव केव्हा हे जेव बसले होते इकडे, जेव्हा जेव. तर मित्रांनो दुपारी जेवल्याच्या नंतर झोपलाय आणि आता संध्याकाळी डायरेक्ट इकडे येलाय. नववर्षाच्या दिवशी काहीतरी चांगला काम करूचं असता, त्यासाठी आम्ही ही तळीयातली माती काढतो
एसटी इली लालपरी इली आपली कणकवली दिरबादेवी कणकवली. बाय बाय. गेली कणकवली. आणि ही माती काढतो आम्ही. येतलोय खाली येतलोय. ती बघा तिकडे टाकतो. गेल्या वर्षी आम्ही हा टाकलेलो आणि गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघलं असताल. चला खाली जाऊया रीतिरिवाजाप्रमाणे. मी येतोय रे. आपण आता खाली तळीमध्ये येलो. चप्पल काढले नाही हा. मी काढते. बंटी गणपती नाही आणलास तुम्ही आज? हे आम्ही आणलो. तुम्ही गणपती आणतालच कधी? हे बघ इथे ही माती पडता बाहेरची, त्याच्यामुळे साचली आहे. ही गणपतीची माती नाही. हय आम्ही गणपती सगळे सोडतो, त्याच्यामुळे माती सगळी हयच जमायची. एवढा पाणी असतं. मिनटं पडतात ना. आमचे मास्तर मेहनती मित्रांनो सगळं काम झाला. हे बघा किती लख काम केलेलं बघा. एकदम मातीचो टेक्कन पण ठेवलेलो नाही. इथला पण सगळं काढलं मी बऱ्यापैकी आणि सगळा साफ केलेला. आणि हय गजाली मारतात सगळे मस्तपैकी बऱ्याच दिवसानंतर. सचिन दादा थंडासाठी पैसे दिले आणि अनेक काका होते आणि सगळ्यांनी थंड वगैरे पिले नाही त्या पैशांमध्ये. तर मित्रांनो असं होतो आपलं गुढीपाडवा ब्लॉग. व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा.